मुळात शिर्डीमध्ये ग्रामस्थांनी ज्या पद्धतीने वाढते गुन्हेगारीचा प्रश्न उपस्थित केला त्यावर प्रशासनाने कारवाई सुरू केलेली होती। आठवड्याभरात चांगल्या पद्धतीने कारवाई झाली। ती कारवाई होऊन कालची जी घटना घडली ही व्यक्तिगत वादातून आणि 2 महिन्यापूर्वी किंवा 1.5 महिन्यापूर्वी झालेल्या घटनेला कुठेतरी पुनर्वृत्ती त्याची करण्यात आली आणि हा एकाच समाजामधल्या 2 परिवारामधला वाद होता जो समोर आला। ही घटना अगोदरच्या घटनेसारखी नव्हती, पण तरी सुद्धा आपण केलेल्या कारवायांवर अधिक अजून प्रबळ कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय SP साहेबांनी एक 8 लोकांचं स्पेशल पथक शिर्डीसाठी तयार केलं। त्याची ऑर्डर ऍडिशनल SPच्या माध्यमातून आता निघाली असेल संध्याकाळी। हे पथक लोकल क्राईम ब्रांचच्या अंडर काम करेल, शिर्डीमध्ये स्थायी राहील आणि जेवढे गुन्हेगार आज ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्या सगळ्यांचा राऊंड अप घेणे, ज्यांच्यावर वेपनचे गुन्हे दाखल आहेत त्यांची चौकशी करणे, कुठलाही तडीपार व्यक्ती शिर्डीमध्ये नाही ना असं एक स्पेशल पथक तयार करून आपण आता पुढची कारवाईला सामोरे जात आहोत। अनेक गोष्टी ग्रामस्थांनी देखील सुचवलेल्या आहेत। 11:30 किंवा 11 नंतर पूर्णपणे आस्थापना बंदीची घोषणा आपण आता करतो आहोत। यानी की 10:30ची आरती संपल्यानंतर 11 वाजेनंतर शिर्डी पूर्णपणे बंद केली जाईल असं प्रकटन आपण उद्यापासून पुढचे 4 दिवस रिक्षा मार्फत सगळ्या ग्रामस्थांना कळवतोय। काही शिर्डीमध्ये एरियाज आयडेंटिफाय केलेत ज्यामध्ये 11:30 नंतर रस्त्यावर कोणीही व्यक्ती त्या ठिकाणी चालताना दिसला तर त्याला त्या ठिकाणी विचारणा करून अटक केली जाईल। जो कोणी त्यामध्ये म्हणजे अति व्यवस्थित सेवा असेल, कोणी हॉस्पिटलला चालला असेल त्याला त्याचा पुरावा द्यावा लागेल। हे करणं काळाची गरज आहे की कोणीही व्यक्ती जो कारण नसताना रस्त्यावर फिरतो, जरी तो ग्रामस्थ असला पण कारण नसताना रस्त्यावर फिरतो, त्यांच्यावर देखील आता आळा घालण्याचा निर्णय झाला। असे अनेक निर्णय झालेत। मला असं वाटतं की पुढच्या 10 दिवसामध्ये तुम्हाला त्याचा परिणाम अधिक चांगला दिसेल। बऱ्यापैकी कारवाया पोलिसांच्या चालू आहेत आणि यापुढे देखील पोलीस कारवाई करून स्वच्छ शिर्डी अभियान जो आपण हाती घेतलेला आहे त्याला आज अजून गती मिळायचा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून केला। दादा, तुम्ही सांगितलं की जे काही एरिया आयडेंटिफाय केले आहे, असे आयडेंटिफाईड एरिया किती आहे आणि एक प्रकारची ही संचारबंदी असणार आहे, त्याच्यावर उद्या विरोध होऊ शकतो, टीका होऊ शकते। संचारबंदी आपण म्हणू शकत नाही, ही आस्थापना बंदी आहे। व्यवस्थापन म्हणजे काय? हॉटेल बंद होणे। हॉटेल हे 11:30 वाजता 11 ते 11:30 मध्ये बंदच झाले पाहिजेत आणि हा निर्णय ग्रामसभेत झालेला आहे। हा काय सुजयविकेचा निर्णय नाही। आणि विरोध करणारे कोण आहेत? शिर्डी सोडून बाहेरचे विरोध करणाऱ्या माणसाला अधिकार नाहीये। शिर्डीच्या लोकांनी त्यांचा निर्णय स्वतः घ्यायचा निर्णय घेतला। शिर्डी ग्रामस्थ म्हणतील तोच निर्णय अंतिम राहील। बाहेरच्या माणसांनी शिर्डीच्या ग्रामस्थांच्या विरोधात जाऊन इकडे सल्ला द्यायची आवश्यकता नाही, त्याचं ऐकलं जाणार नाही। इथं तेच होईल जे ग्रामस्थ पाहतात। आता तुम्ही पहा, प्रसादालयाचा निर्णय घेतल्यामुळे तुम्ही आज अधिकृत आकडा आम्ही जाहीर करणार आहोत, अजून मी 1 आठवडा थांबलोय। रोज 10,000 लोक कमी झाले जेवायचे, 10,000। म्हणजे मी जेव्हा बोललो पूर्ण महाराष्ट्रामध्ये माझं हसू करण्यात आलं, माझ्यावर टीका टिप्पणी झाली आणि आपण जेव्हा दर्शन रांगेतून निघणाऱ्या साई भक्ताच्या हातात पास द्यायला लागलो, रोजचे 10,000 लोक कमी झालेत। अजून याच्यामध्ये आम्ही मॉडिफिकेशन करणार आहोत की साई भक्तांनाच तो प्रसाद मिळावा। हे भोजनालय नाहीये, हे प्रसादालय आहे आणि प्रसाद भक्तांनाच मिळायचा अधिकार असतो, इतर कोणाला नाही। त्यामुळे साई भक्तांनाच तो प्रसाद मिळावा या दृष्टिकोनातून आज हा झालेला बदल आणि असे अनेक बदल येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आपण प्रसादालयाचा ज्यावेळी विषय उपस्थित केला होता त्यावेळी विरोधकांनी टीका केला, मात्र आता शिर्डीत एवढं मोठं हत्याकांड घडलं, तो कुठे गेले विरोधक जे टीका करणार होते तुमच्यावर, आता कुठे जाऊन बसले? नाही, शिर्डीचे ग्रामस्थांनाही माहिती आहे की शिर्डीची सुरक्षतेची जबाबदारी ही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचीच आहे आणि म्हणून जेव्हा प्रसादालयाचं वक्तव्य झालं, तुम्ही पहा, मला स्थानिक एकही माणसाने माझ्या विरोधात कधी बोलला नाही, कारण की त्यांना ही परिस्थिती माहित होती। आणि मी नेहमी म्हणतो, महाराष्ट्र माझ्याबद्दल काय विचार करतो यापेक्षा मी ज्या लोकांच्या जीवावर आज एवढा मोठा झालो ते लोक काय विचार करतात हे मला जास्त महत्वाचं आहे। आणि म्हणून मला आनंद आहे की हे निर्णय घेतल्यानंतर कालांतराने का होईना लोकांना ते फरक जाणवला। आम्ही रितसर आकडा अजून एक मी जसं म्हटलो या सॅटर्डे संडेला कव्हर झाल्यावर 15 दिवसाचा आकडा देऊ की किती संख्या कमी झाली। आता तुर्तास आमची माहिती 10,000ची आहे, कदाचित 8,000 असेल, 5,000 असेल, फ्लक्च्युएट असतं,
पण 5,000 तर मिनिमम आहे, 10,000 100% आम्हाला जाणवतंय. दादा, गुन्हेगारी रोखण्यासाठी जो प्रसादलेचा निर्णय आपण घेतला होता, त्यानंतर असे अजून काय काय आहेत की त्यामुळे गुन्हेगारी रोखू शकतो? नाही, नाश्ता पाकिटावर आपण आता पुढची कारवाई करणार आहोत. नाश्ता पाकिट मी स्वतः इथं एक अजून आमच्या भाई जगतापांचं आश्रम आहे बहुतेक तिथं, बरोबर, तर त्यांना मी विनंती केली की आपण देखील चार्ज जेवण ठेवा, जेणे की काय आहे की तुम्ही विचार करा, ज्या दिवशी इथं लाईनीत 5 दिवस सुरू झालं, अख्खी गर्दी ते निमगावला पोहोचली साई निवाराला. म्हणजे हा फरक आहे. ते भक्त नव्हते, पण ते हे जे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक जे फिरत होते हे ते होते. आणि म्हणून मी भाई जगतापांची स्वतः त्यांच्या असतात भाई ठाकूरच्या व्यवस्थापनाशी मी चर्चा केली. म्हटलं तुम्ही देखील संस्थांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे निर्णय घ्या. तुम्ही तुमच्या पालखीच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या लोकांनाच तुम्ही तिथं सुविधा द्या, बाहेरच्या लोकांना देऊ नका. त्यांनी सहमती दाखवली, तेही आपण, पण जोपर्यंत हा एकत्रित प्रयत्न आहे, मी एकीकडे एक करतोय मग दुसरीकडे दुसरे एक जण करतोय. त्याचबरोबर शिर्डी नगर पंचायतला आता आपण टेंडर काढायला लावलंय. एक आपण एजन्सी नेमतोय, ज्या एजन्सीमध्ये शिर्डीचं सेन्सस केलं जाणार आहे. प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येक माणसाचं आधार कार्ड, कुपन, वोटर आयडी कार्ड, तो भाडुत्री राहतो का, तो इथला रहिवासी आहे का, मतदार यादीमध्ये त्याचा अनुक्रम क्रमांक नंबर, अशी कंपनी आउटसोर्स करून पूर्णपणे 1 महिन्यामध्ये शिर्डीचं सेन्सस तयार केल्यानंतर जे लोक बाहेरचे, आता काल आम्ही हातगाड्या जप्त केल्या, त्या हातगाड्या जप्त केल्यामध्ये एक जण जळगावचा निघाला, एक जण धुळ्याचा निघाला, एक जण मालेगावचा निघाला. म्हणजे इथले रहिवासी नाहीच आहे ते लोक. आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. हा सेन्सस झाल्यानंतर 1 महिन्यानंतर अजून अधिक कठोर कारवाई करायचा निर्णय झालेला आहे. ग्रामस्थ आता या बाबतीत ठाम आहेत आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब ग्रामस्थांच्या पाठीशी, सर्वपक्षीय ग्रामस्थ जे म्हणतील शिर्डीमध्ये तेच होणार. दादा, एक प्रश्न पुढचा असा आहे की ग्रामस्थांनी पण एक म्हणणं मांडलं की गुन्हेगारांच्या आका होऊ नका. कुठं बघितलं तर विखे पाटील परिवाराचे पण शुभेच्छेसाठी काही गुन्हेगारांचे फोटो होते, शिर्डीच्या काही नेत्यांसाठी फोटो होते, याच्यावरही मागही टीका झाली होती. आता मात्र काय भूमिका घेतली? विषय कोण फोटो लावतं आणि त्याला आम्ही पाठबळ दिलं तर विषय आहे. फोटो लावायचा प्रत्येकाचा अधिकार आहे. काही गुन्हेगार संरक्षणासाठी आपला फोटो टाकतात, पण उद्या ज्या ज्या लोकांनी फोटो लावले असतील त्यांनी जर गुन्हा केला तर तो जेलमध्ये सापडणार. त्यांनी माझा फोटो लावू, गळ्यात माझं लॉकेट घालू, का त्यांनी त्याच्या घराबाहेर माझा पूर्ण मोठा फ्लेक्सबोर्ड लावला तरी कारवाई होणारच. त्यामुळे त्या बाबतीत त्यांना आता हे पाहिजे, एवढं मोठं समाज आहे, सगळ्यांना कंट्रोल करणं मला शक्य नाही. पण गुन्हा झाल्यावर तो किती जरी माझ्या जवळचा कार्यकर्ता असून नगरसेवक का असना त्याला अटक होणार. दादा, मतदार यादीचं जर बघितलं तर ग्रामसभेत हा विषय घेतला गेला की मोठ्या प्रमाणावर बाहेरील लोकांना आणून इथं मताधिक्य केलं जातं. पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, काय चाचपणी केली जाणार आहे मतदार यादीची? खास मी आपल्याला तेच सांगितलं की एक कंपनी आपण नेमतोय. नगर परिषदेवर प्रशासनावर भरपूर दबाव आता आलेला आहे. त्यांना पाण्याची सोय पाहिजे, कचऱ्याची सोय पाहिजे, अतिक्रमण पथक त्यांचं आहे. त्यामुळे आता हे जे कोमिंग ऑपरेशन किंबोना प्रत्येक सेन्सस ज्याला म्हणतो आपण तयार करायचा शिर्डीचा, तो आपण आउटसोर्स कंपनी, जाहिरात आता येईल 1 आठवड्यामध्ये, जाहिरात आल्यानंतर एक कंपनी नेमली जाईल. त्याचे 100 एम्प्लॉईज राहतील. प्रत्येक घरात घर टू घर जाऊन सगळं आम्ही सर्व्हे करू आणि जे लोक सापडणार नाही त्यांचे नावं परमनंटली मतदार यादीतून वगळण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय अगोदर पण घेतला गेला होता, पण दुर्दैवाने नगरपालिका ओव्हरबर्डन्ड असल्यामुळे हे काम आम्ही करू शकलो नाही. म्हणून हा कंपनी आउटसोर्स करून निर्णय आम्ही करला आहे. शिर्डीतले जे इथं सगळे ग्रामदैवत मंदिर आहेत ते ग्रामस्थांनी ताब्यात घ्यावेत असा देखील काही विषय झालेला आहे. काय नेमकं या संदर्भात? यामध्ये अनेक असे मंदिरं आहेत शिर्डी परिसरामध्ये जे त्याच्यावर ट्रस्ट आहे, मात्र ते मंदिर नगरपालिका किंवा शासकीय जागेवर बांधले गेले. आणि म्हणून असा निर्णय झाला की जेवढे मंदिरं शिर्डीच्या लगत आणि शिर्डीमध्ये म्हणजे नगरपंचायती हद्दीतच जे शासकीय जागेवर आहे, मग ती जागा नगरपंचायतची असो, महाराष्ट्र शासनाची असो, या सगळ्या मंदिरांचे एक्झिस्टिंग ट्रस्ट बरखास्त केले जातील आणि सगळ्या मंदिरांचं एक सिंगल ट्रस्ट करून याचं पूर्ण आलेला इन्कम, याचा आउटपुट, याचा आस्थापना खर्च आणि शिर्डीच्या विकासासाठी त्या पैशाचा वापर व्हावा असं ग्रामस्थांची मागणी होती. आणि मला वाटतं महिन्याभरात ते ट्रस्ट फॉर्मेशनची प्रक्रिया आम्ही सुरू करू. दादा, अतिक्रमण काढण्याचं मोहीम सुरू होणार आहे, नोटिसा सुद्धा आल्या आहेत, मात्र अनेक जण त्यात संभ्रमावस्थेत आहेत. काही स्वतःहून काढताय आणि काहींचं म्हणणे स्टे आलाय, दादांनी त्याच्यावर प्रयत्न केला. विषय अतिक्रमण कुठलं हा मुद्दा आहे. शिर्डी मधलं अतिक्रमण 12 तारीखचं 15 तारखेला आता अतिक्रमण काढायला नोटीस रितसर दिलेल्या आहेत. 11 नंबर चारी जी आहे त्याची नैसर्गिक परिस्थिती वेगळी आहे. आज 12 नंबर चारीचा जेव्हा सर्वे केला तर 8 अवैध दारू बनवणारे दुकानं आम्हाला सापडली. तर मग ती पुन्हा चारी मोकळीच केली जाणार
11 नंबर चाळीचा विषय तिथं रहिवास आहे, तिथं लोक राहतात आणि म्हणून त्यांच्यामध्ये त्यांना कशी पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध करून आपण द्यायचा निर्णय घेतला. पण जी जागा आपण देत होतो तिथं ग्रामस्थांचा विरोध ग्रामसभेमध्ये झाला की आम्हाला हे लोक इथं नको, म्हणून त्या संदर्भात मिटिंग होती. मला असं वाटतं आज न्यायालयामध्ये ती केस चालू आहे. न्यायालयाने जर स्टे दिला तर इरिगेशन आपली जागा मोकळ्या करण्यासाठी प्रशासन जी पुढे कारवाई करेल. मात्र लोकांचं पुनर्वसन पण होणं गरजेचं आहे. जे लोक 15-15, 20 वर्ष झालेत जे राहत आहेत. आता शिर्डीमध्ये देखील आम्ही आमचा नाला रोड असेल, आंबेडकर नगर असेल, पर्यायी जागा नगरपंचायत दिल्यानंतर जर लोक जात नसतील तर मग नगरपालिकेची चूक नाही. नगरपालिका कारवाई करणार. आम्ही तुम्हाला जागा देतो, प्रॉपर डेव्हलप जागा देतो राहायला, तरी तुम्ही अट्टास आहे की आम्ही इथंच राहणार, तर ते चुकीचं आहे. तर मला असं वाटतं ग्रामस्थांशी संवाद करून, त्या लोकांशी संवाद करून ते लोक ऐकतील. आणि नाही ऐकलं तर नाईलाजास्तव अतिक्रमण काढायची मोहीम ही संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात घेतलेली आहे, तर ती शिर्डीमध्ये पण होईल.